महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीत आज एक अनपेक्षित आणि धक्कादायक वळण पाहायला मिळाले. सोशल मीडियाद्वारे विविध सामाजिक कार्यांमधून महाराष्ट्रभर ओळख निर्माण करणारे युवा नेते कृष्णराज महाडिक यांनी आज अचानक निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली. कालच बी.टी. पाटील सभागृहात वाजत गाजत शक्तीप्रदर्शन करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला होता. त्यावेळी कोल्हापूरच्या विकासाबाबतचे आपले स्पष्ट विजन, शहरासाठीची भूमिका आणि भविष्यातील आराखडा त्यांनी सविस्तरपणे मांडला होता. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात होते. मात्र अवघ्या 24 तासातच घेतलेली माघार कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. पक्ष आदेशानुसार माघार घेत आहे असे जाहीर करत कृष्णराज महाडिक यांनी निवडणूक रिंगणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. भाजपाची अधिकृत उमेदवारी यादी जाहीर होण्याआधीच उमेदवारी जाहीर करण्यात आली का? त्यामुळे आचारसंहिता भंग किंवा पक्षांतर्गत शिस्तभंग झाला का? पक्षांतर्गत नाराजी की रणनीतीचा भाग या सर्व प्रश्नांमुळे महाडिक यांच्या माघारीभोवती उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. दरम्यान आता सर्वांचे लक्ष भाजप आणि शिवसेना या प्रमुख पक्षांच्या अधिकृत उमेदवारी याद्यांकडे लक्ष लागलं आहे. मात्र आज दिवसभर कोल्हापूर राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय.